नमस्कार, मी सौरभ नाफरे आपलं सगळ्यांचं या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. वझे सरांबरोबर चालू असलेल्या सिरीजतील पुढचं पुष्प म्हणजे व्ययस्थान. सरांनी आपल्याला व्ययस्थानाबद्दल माहिती दिलेली आहे. तुमच्या थम्सअपसाठी आणि अतिशय एनकरेज करणाऱ्या कॉमेंटसाठी मी आणि सर तुमचे अत्यंत ऋणी आहोत. असेच कॉमेंट्स देत राहा म्हणजे आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ करायला प्रोत्साहन मिळत राहील. चला तर सर काय म्हणतात ते बघूया. नमस्कार. आज आपण 12th हाऊस बद्दल बोलणार आहे. आता 12th हाऊस म्हणजे आपण काय म्हणतो? लॉसेस, एक्सपेन्सेस, आयसोलेशन, इम्प्रिझनमेंट, बेड प्लेजर्स, आपले पाय, लेफ्ट आय, नंतर स्लीप डिसअपॉइंटमेंट, सगळं स्लीप आणि डिसअपॉइंटमेंट सगळं इथूनच बघतो. नंतर आपण हे ड्रीम्सचं पण हाऊस म्हणतो. सगळी जी स्वप्न आहे ना, स्वप्न तिथंच असतात. हॉस्पिटलचा हाऊस आहे, डोनेशन्स इथंच बघतो, इन्व्हेस्टमेंट बघतो, फॉरेन ट्रिप सगळं याच्यावरनं बघतो. आता आपण स्पिरिच्युअल ऍस्पेक्ट बघूयात. एक्झिट पॉइंट असतो ना आपला आफ्टर डेथ, आत्म्याची गती या भावावरून बघतात बरं का. असं म्हणतात की मीन राशी आणि मीन नवमांशात केतू असेल तर माणसाला फिक्स मोक्ष मिळतो. आणि असं आहे की 1 ते 11 ही जी हाऊस आहेत ना, तुमची कर्म सगळे अनफोल्ड करतात बरं का, जी तुमच्या फिजिकल गोष्टींशी निगडीत असतात. आणि एके दिवशी तुम्ही सर्व इथे सोडून जाता 12th हाऊस मध्ये, जे खरं आपलं अबॉर्ड आहे, खरं घर आहे आपलं परमात्म्याचं, जिथं आपल्याला विलीन व्हायचं. या फिजिकल वर्ल्ड पासून आयसोलेशन असतं. कारण फर्स्ट हाऊस चा 12वा हाऊस लॉस ऑफ इंडिव्हिज्युअलिटी आहे ना, आपलं स्वतःचं लग्न लक्षात आलं का, त्याच्यापासून 12th हाऊस बरोबर, लॉस ऑफ इंडिव्हिज्युअलिटी, म्हणून याला आयसोलेशन म्हणतो. कारण तुमच्या कम्फर्ट झोन पासून तुम्हाला दूर नेत. जसं आपण हॉस्पिटलमध्ये जातो, जेलमध्ये जातो, फॉरेनला जातो, तुम्ही तुमचं काहीतरी कम्फर्ट झोन सोडून कुठेतरी दूर जात, लक्षात आलं. बट 12th हेच तर खरं हवं तुमचं. कारण वी आर ऍक्च्युली स्पिरिच्युअल बिंग हॅव्हिंग मटेरियल अँड ह्युमन एक्सपिरियन्स. लक्षात आलं, आपण खरे स्पिरिट्स आहोत, स्पिरिच्युअल बिंग आहोत, आणि आपल्याला ह्युमन आणि मटेरियल हा सगळा एक्सपिरियन्स जगात येतो. एके दिवशी तुम्हाला याची जाणीव होते ही सगळी जी 1 ते 11th हाऊसची जी माया आहे ना, त्याच्यातनं आपल्याला 12 हाऊस मध्ये अदर डायमेन्शन मध्ये जायचं. ती खरी गती आपली. हे स्लीप ड्रीमचा हाऊस आहे. कारण तुम्ही सगळे बघा, डोळे मिटल्यावर काय होतं, स्वप्नात तुम्हाला कोणत्याच बाउंड्री नसतात, तुम्ही कुठेही जाऊ शकता, एनी डिफरंट प्लेन, कुठेही सगळ्या क्रॉस करता तुम्ही बाउंड्री स्वप्नात. लक्षात आलं. म्हणून 6व्याचं मारक स्थान आहे, लक्षात आलं का. म्हणजे तुमचे जे सगळे षड्रिपू आहेत ना, जन्मोजन्मीचे, 6व्यात आपण म्हणतो रोग रिपू ऋण, सगळे षड्रिपू आपण म्हणतो, त्याचं मारक हाऊस आहे. लक्षात आलं, 12th हाऊस म्हणजे इथं 6th हाऊसचा सगळा नाश होऊन तुम्ही आत्म्याची गती घेणार. इथं सगळं नाश होतं त्या षड्रिपूंचा, आणि म्हणून तुम्हाला मोक्ष मिळतो. म्हणून हे मोक्ष मीन रास इथं गुरुची. म्हणून आपण डेथ चार्ट, म्हणजे एखादा माणूस मेल्यानंतरची जी वेळ असते ना, त्याला डेथ चार्ट म्हणतो आपण. बरोबर त्यावेळेचा चार्ट काढायचा आणि त्याच्यात गुरु बघायचा, तो कुठं पडलाय, म्हणजे कळेल की तुमचा जीव कुठे गेलाय. लक्षात आलं. आणि 12th हाऊस पण बघावं. जर पापग्रहांशी संबंधित असेल तर परत जन्म आहेच आहे. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात ना, पुन्हा पुन्हा जन्मावे, पुन्हा व्हावे फजित. तर ते परत ते पापग्रहांशी संबंध 12th हाऊसचा शक्यतो नसावा डेथ चार्ट मध्ये, म्हणजे मृत्यूच्या वेळची कुंडली. लक्षात आलं. सो दॅट इज नॉट ऍक्च्युअली RIP, रेस्ट इन पीस नाही येते. बट जर शुभग्रह असतील तर मोक्ष नक्की मिळेल बरं तुम्हाला, ऍटलिस्ट चांगली गती मिळेल. इथे झालेला लॉस तुम्ही परत कधी रिकव्हर करू शकत नाही. नॉन रिकव्हरेबल, अनरिअलाइज, अनकंट्रोलेबल हाऊस आहे. कारण इथं फक्त तुम्ही दान हे एकच तुमच्या हातात आहे. म्हणून ते दान धर्म सगळं तिथं 12व्या हाऊस मध्ये सांगितलंय. या भावात कोणतीही गोष्ट म्हणजे तुमच्या हातातच नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला खर्चाचं,
आता खर्च तुम्हाला कधी उद्भवू शकतो, तो कधी करता तुम्ही. स्लीप तुमच्या हातात आहे का? झोप तुमच्या हातात नसते, ती आपोआप येते. नंतर त्यातली जी स्वप्न आहेत ती पण तुमच्या हातात नाही. लक्षात आलं का? हॉस्पिटलायझेशन, तुम्हाला काही रोग झाला तर हॉस्पिटलमध्ये जाणं तुमच्या हातात नाही, ते जावंच लागतं तुम्हाला बरं व्हायचं. सगळं डॉक्टरच्या हातातच, तुमचं से नसतं तिथं. डॉक्टर विल रोल यू. काही तुम्ही अपकृत्य केली, काही वाईट गोष्टी केल्या आणि जेलमध्ये जायला लागलं, जेलर विल रूल, नॉट यू. तुम्हाला तुमचं से नसतं तिथं. तुम्ही इथं काहीच करू शकत नाही. म्हणून इथं बंधन योग पण बघतात. पराशर ऋषी बीपीएचएस मध्ये काय म्हणतात, बृहत पराशर होराशास्त्रात, व्यंच वैरी वृत्तांत विफम मंत्यादिकं तथा व्ययाचैव ही ज्ञात व्यमिती सर्वत्र धीमता. म्हणजे आपल्या शत्रूची न्यूज, लक्षात आलं का, त्याचं येणं, कारण 6th 7th हाऊस, सर्व होणाऱ्या खर्चाचं, लक्षात आलं का, त्याचं ज्ञान म्हणजे खर्चाचं ज्ञान, हे सगळं याच्यावरनं, सगळे व्यय, थोडक्यात त्यांनी सांगितलं की सगळे व्यय, तुमचं रिक्त होणं सगळं ते इथं आहे, लक्षात आलं. आणि सगळ्या शत्रूच्या हालचाली वगैरे पण इथं कळतात. ते हिडन एनिमीजचं म्हणतो आपण बघ. 6वा भाव हे डायरेक्ट तुमचे एनिमीज असतात, शत्रुभाव, आणि इथं हिडन एनिमीज बघतो आपण 12th हाऊस. आता जातक पारिजात मध्ये वैद्यनाथ काय म्हणतात, लग्नाद्यंत दिश भानुतन युद्धरटानं दुर्गती दातृत्व शयादी सौख्य विभव वित्तक्षय चिंतयेत. म्हणजे इथं भानुतनू म्हणलंय बरं का, म्हणजे 12th लॉर्ड किंवा तिथं 12th हाऊस मध्ये जर का शनी असेल, भानुतनू म्हणजे शनी, लक्षात आलं का, शनी असेल तर दूर ठिकाणी जावं लागतं. आपण मगाशी म्हणलं इट्स आयसोलेशन, लांब नेतं हे हाऊस. त्यामुळे ते बंधन योग, तुमची स्वप्न, बेड प्लेजर्स, वित्त, खर्च, तुमच्या चिंता, तुम्ही जे काही नेचरमध्ये लूज करता ना. परत आपण कॉम्प्युटर असतो त्याच्यात काय करतो, रिसायकल बिन असतो बरं का. तर तुम्हाला ज्या ज्या नको आहेत ना गोष्टी, त्या आपण रिसायकल बिन मध्ये टाकतो. आपल्या आयुष्याची तुम्ही असंच करा, ज्या गोष्टी करता येणार नाहीत त्या सोडून द्या. यू कॅनॉट डू एनिथिंग अबाउट इट. त्या 12th हाऊस मध्ये टाका, नेचरवर सोडा. नाहीतर मृत्यूच्या वेळी काय होईल, खूप बर्डन असेल मृत्यूची वेळ आणि ती 12th हाऊस, कारण ती गती ठरणार आहे तुमच्या आत्म्याची. त्यावेळेस तुमच्या मनावर बर्डन येईल, त्या गोष्टींचं येईल की ज्या त्यासाठी तुम्ही क्रेविंग केलं आणि त्या मिळाल्या नाही. लक्षात आलं का? मग पुढचा जन्म त्या क्रेविंगमुळे खराब जातो. तुम्ही जे लॉस करता ते तुम्ही नवीन काहीतरी करून मिळवता. म्हणजे काय कसं असतं माहिती का, तुम्ही सगळं जे लॉस करता पण ते परत मिळत नाही ना. लक्षात आलं का, गेलेली गोष्ट गेली, तुम्हाला काहीतरी नवीन करूनच ती मिळवायला लागते. ओरिजिनल गोष्टीचा रिकव्हरी नाहीये, लक्षात आलं का. म्हणून मी तुम्हाला माझ्या सिक्रेट्स मध्ये एकदा सांगितलं होतं, 3, 6, 9, 12 ही जी स्थानं आहेत ना, म्हणजे गॉन, हाफ गॉन, ते असं म्हणतो आम्ही की ते नाहीच, मिळत नाही ते. लक्षात आलं का. आता ते रिकव्हरी होऊच शकत नाही, म्हणून हे म्हणतात ना की अनरिकव्हरेबल हाऊस म्हणतो याला. इथे कालपुरुषाची मीन रास आहे बरं का, आणि 2 फिशेस, त्याची जी साईन बघितलं मीन राशीची, तर ते 2 फिशेस एकमेकांच्या शेपटीकडे रोटेट होत आहेत, अशी ते चित्र आहे. लक्षात आलं तुम्ही, एकमेकांना चेस करतायत, म्हणजे ते कॅनॉट मीट इच अदर. तुमचं लाईफ डायरेक्शनलेस होतं, जे अनट्रेसेबल असतं. कारण की केतूचं घर आहे ना, लक्षात आलं का, केतूचा हाऊस म्हणतो आपण मीन. लक्षात आलं का. बऱ्याच लोकांना फार हुशारीने त्यांची खरी करिअर लाईन समजते, की मी हे सगळं करत होतो, माझी ही खरंच ही लाईन होती का, नाही, असं तो कन्फ्युजन मध्ये येतो. सो इट इज ऑल्सो ट्रान्सफॉर्मेशन हाऊस, लाईक द 8th हाऊस. लक्षात आलं का, हे ट्रान्सफॉर्मेशनचा हाऊस आहे. इथं शनिकारक ठेवलाय, लक्षात आलं का. कारण जो तुमचा लॉस होतोय त्याचा कंट्रोल, अकाउंटिंग तो करतोय. नाही तर तुमचे लॉस, गुरुचं राशी असल्यामुळे सारखे ग्रोथच होत राहील त्या लॉसेसची, पण त्याच्यावर कुठेतरी कंट्रोल पाहिजे ना. लक्षात आलं, म्हणून त्या शनीचं कारक दिलं. इथे कोणतंही प्लॅनेट नसावा, असं म्हणतात की बाबा 12व्या हाऊस मध्ये कुठलंही प्लॅनेटच नसावं, कारण का ते नॉट अ गुड हाऊस फॉर एनी प्लॅनेट. प्लॅनेट असेल तर नेहमी सेव्हिंग्ज करत जा.
म्हणजे तुमच्या फ्युचरच्या खर्चाच्या वेळी जेव्हा तो प्लॅनेट दशेत अंतर्दशेत येईल त्यावेळेस त्या पैशाचा उपयोग होईल तुम्हाला, कारण तो खर्च देणार तो प्लॅनेट त्याच्या दशेत. लक्षात आलं का? तिथं समजा प्लॅनेट नसेलच तर त्याचा लॉर्ड बघायचा, म्हणजे त्याचा राशी स्वामी कोण आहे बाबा, त्याच्या दशेत तुम्हाला लॉसेस होऊ शकतात. त्यामुळे त्यावेळेस जास्तीत जास्त सेव्हिंग कडे तुम्ही ऍटिट्यूड ठेवलं तर त्या पर्टिक्युलर प्लॅनेटच्या दशेत तुम्हाला त्रास होणार नाही. तर केपी मध्ये आपण काय म्हणतो 12th हाऊस बद्दल, एनी हाऊस फ्रॉम इट्स 12th हाऊस म्हणजे ते त्याचा नाश करत. लक्षात आलं, त्याच्यापासनं 12 हाऊस त्याचा नाश करत. पण घाबरून जाऊ नये. ऍक्च्युली तुम्ही कर्म अलाइनमेंट थेरी जर का शिकलात केपी मधली तर तुम्हाला असं लक्षात येईल की तुम्ही त्याचं जे बॅड ऍस्पेक्ट्स आहेत त्या भावाचे तुम्ही जर का चॅनलाइज केले, कर्म अलाइनमेंट केलं त्या भावाच्या दृष्टीने, तर तुम्हाला लक फेवर करेल. आता तुमचं जर का 6th हाऊसचा सबलॉर्ड आणि नक्षत्र 12th हाऊस मध्ये असेल, थोडक्यात काय 6th आपण हाऊस जॉबचं म्हणतो ना, मग तुम्ही अशा वेळेस फॉरेनला जॉब करा किंवा कन्फाइंड आयसोलेशन हॉस्पिटल्स तर अशा प्लेसेस मध्ये तुम्ही काम केलं तुम्हाला नक्की चांगलं फळ मिळेल. त्याचे 12 हाऊस जे लॉस देणार होतं ते आपल्या कर्मा अलाइनमेंट टेक्निकमुळे तुम्हाला चांगली फळं देईल. नेहमी बघा तुमचं 6th हाऊसचा कस्पल सबलॉर्ड आणि त्याचा स्टार लॉर्ड म्हणजे उपनक्षत्र स्वामी 6व्या भावाचा कस्पचा आणि त्याचा नक्षत्र लॉर्ड कुठं पडलाय, तुम्हाला नक्की त्याच्यातनं कळेल की तुम्ही काय कुठल्या प्रकारचा जॉब केला तर तुम्हाला लक फेवर करेल. लक्षात आलं? 12th हाऊस मध्ये असेल तर हमखास तुम्ही फॉरेनला जा, आपली प्लेस सोडून जा. फर्स्टचा लॉस आहे ना, म्हणजे लांब जा तुम्ही. लक्षात आलं? असं ते असतं. आता लाल किताब काय म्हणलं, जसं पराशरीमध्ये पण मोक्ष, खर्च, पायाचं, लक्षात आलं का, बेड प्लेजर्स वगैरे म्हणलंय ना, तसंच लाल किताब मध्ये पण सेम म्हणलंय की आपल्या तळव्याचं स्थान, डोक्याच्या वरच्या हिश्श्याचं, लक्षात आलं, ते आसमान म्हणतो ना आपण, आणि शेंडीचं स्थान म्हणलंय त्याला. आपल्या घरचं छत, टेरेस, आसमान, साऊथ ईस्ट कॉर्नर, अग्नितत्व, लक्षात आलं का? पण सिम्पल आहे ना, आपण जे दिशा बघतो समोर कुठली आहे, फर्स्ट हाऊस मध्ये आपली ईस्ट आहे आणि इकडे कुठली उजव्या साईडला दशमात साऊथ आहे, म्हणजे ते कॉर्नर कुठला आला, साऊथ ईस्ट. लक्षात आलं? सिम्पल. दिमाग की हरकते, पत्नीची हेल्थ, सुख सगळं इथं बघतात. वैराग्य हे सगळं इथून कळतं. आपली आईयाशी पण इथून कळते बरं का, हानी पण कळते, शाप पण सगळे कळतात, चापलुसी पण काही करत असाल तर ते कळतं. राहू आणि गुरीचं दोघांचं घर ते म्हणलंय बरं का लाल किताब मध्ये, राहूचं आणि गुरुचं दोघांचं घर म्हणलं याला. त्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी इथे समजतात. इथे आपलं खर्चातनी फायदा होत असेल, समजा आता तुम्ही घरात इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला त्याच्यातनं घर मिळणार आहे, म्हणजे तुमचे पैसे गेलेत, कर्ज काढलंय, पण त्याच्यातनं तुम्हाला घराचा फायदा मिळेल, म्हणजे इथं गुरु ऍक्टिव्ह झाला. लक्षात आलं का? आणि जर का इथं तुम्ही जर का नुकसानीसाठी जर का खर्च होत असेल, काहीतरी तुमच्या वाईट सवयींसाठी किंवा काही, त्याच्यातनं जर का तुमच्या घरातली परिस्थिती बिघडत असेल, तुमच्या बाहेर खायलीपणामुळे किंवा वाईट परिस्थिती सगळ्या व्यसनांमुळे, तर इथं राहू ऍक्टिव्ह आहे असं समजा. लक्षात आलं? इथं शुक्र पण उच्च आहे बरं का, म्हणून भोग, लक्झरी सगळ्या याच्याशी संबंध शुक्राचा आहे. लक्षात आलं? आणि जर का त्या लक्झरींचा गुरुशी संबंध असेल, म्हणजे फॅमिलीवर खर्च करत असेल तर तो शुक्र चांगला, पण जर का भोगावर खर्च असेल तर तो शुक्र वाईट, जसं मी राहूच्या बाबतीत सांगितलं. लक्षात आलं? जुगारावर, बायबाटलीवर वगैरे पैसे जात असतील तर शुक्र वाईट. इथं बुध नीच होतो. लक्षात आलं का? उच्च शुक्राच्या घरात. लक्षात आलं का? आणि खर्च करताना कॅल्क्युलेशन्स नाही ठेवता येत ना, बुध एकदम कॅल्क्युलेटिव्ह ब्रेनचा आहे. लक्षात आलं? त्यामुळे तुमचे भोग सुद्धा तुम्हाला व्यवस्थित नाही ठेवता येत. त्यामुळे इथं बुध नीच आहे. लक्षात आलं? या 4 ग्रहांवर ठरवा तुम्ही. लक्षात आलं? मीन रास म्हणून गुरु, तिथं शुक्र उच्चीचा, बुध नीचेचा आणि राहू पण तिथं मालकत्व दिलंय त्याला. लक्षात आलं? ह्या 4 ग्रहांवरून तुमची खरी किस्मत कळते लाल किताब. आता आपण प्लॅनेट वाईज बघू. आता रवी, तुमचं लॉस किंवा एक्सपेन्सेस, सगळे तुमचे लॉसेस आणि एक्सपेन्सेस लार्जेस्ट साईजचे असतात, लार्ज साईजचे असतात. ते सगळ्यांना दिसतात, कारण मी तुम्हाला सांगितलं सन विल लाईट एव्हरी हाऊस वेर एव्हर इट विल गो.
सो ते एक्सपेन्सेस पण लोकांच्या ध्यानात बघतात ते. आणि हे लोक पण थोडस असं शो ऑफ करतात बरं का. समजा एखाद्या पार्टीमध्ये गेला तर लगेच दिस पार्टी इज ड्यू ऑन मी. मी स्वतः आपणून ते खर्च करतो लोकांना दाखवण्यासाठी. ते करतीलच असं नाही बरं का. हे एखाद्याला म्हणतील आय विल पे हिम 1,00,000 रुपीज. ते खरंच देतील का याचा भरोसा नाही. सन विल ओनली शो. लक्षात आलं. तो काम नाही करणार, तो नुसतं लाईट दाखवणार. त्यामुळे थोडासा लोकांना प्रकाशात दाखवण्यासाठी हे लोक थोडे वावरू शकतात, असं करतात. पण मोक्षासाठी हा चांगला प्लेसमेंट नाहीये. आणि हा खरा फर्स्ट हाऊस मध्ये असा ना, तो कारक आहे ना तिथला, तो त्याचा 12th गेला. लक्षात आलं. म्हणून मोक्षासाठी थोडा त्रासदायक ठरतो 12th हाऊस सन. बिकॉज ऍट द टाइम ऑफ युअर डेथ यू आर अनअवेअर ऑफ रिअल कॉज ऑफ दिस बर्थ. लक्षात आलं का. तुमचं बर्थ हाऊस आणि 12th हाऊस हे सगळं वेगळं झालं ना. लक्षात आलं. त्यांनी जरी सांगितलं की तुम्ही एखादं काम करू नको, तरी हे लोक ते करायला जातात बरं का. तुम्हाला या लोकांना कोणी असं काही सांगितलं की तुम्ही काहीतरी काम करा बाबा, हे करू नकोस किंवा हे कर, तरी ते त्यांच्या मनाप्रमाणेच करतात. तेच काम किंवा करत बस. हे बाबा तुझ्यासाठी चांगलं नाही, हे करू नको, आपण एखाद्याला सांगितलं तरी तो तेच काम करतो. कारण का सेल्फ इग्नोरन्स झाला. रवी सेल्फ, त्याचा लॉस 12th हाऊस असं असतं. आता लाल किताब काय म्हणतं बघा, पराई आग में जलने वाला ब्रह्मगुरु. राहूच्या अधीन असतो ना, कारण राहूचं घर तिथं गेला सूर्य, म्हणजे लागलं ग्रहण. लक्षात का. म्हणजे जी दुसऱ्याची दुःख आपल्या डोक्यावर घेतो आपण. आणि अजून एक म्हणलंय, अपनी मस्ती में बेफिकीर राजा. म्हणजे जिंदादिल असतो, खुश असतो, पण धार्मिक झाला तर त्याची कर्म आपोआप होतात. याच्या घरात जर आटा चक्की असेल ना आणि बुध युतीत असेल तर याची रिझक म्हणजे आमदनी कधीच बद्ध होत नाही. लक्षात आलं. मग असं सांगायचं रवी 12वाल्याला की घरात आटा चक्की ठेव, म्हणजे आपलं जातं. थोडक्यात काय, जातं छोटे मिळतात आजकाल बाजारात शोपीसवाली, ते आणून ठेवली तर. आजकालच्या बायका काही दळत नाहीत, त्यामुळे निदान नुसतं ठेवलं तरी चालते. लक्षात आलं. त्यांनी तुमच्या आमदनीला कधीच तडा जाणार नाही. लक्षात आलं. पण यांनी जर हाताची टेक्निशियनची मेकॅनिकची कामं केली ना तर यांना त्रास होऊ शकतो बरं का. म्हणजे स्वतः हात काळे करून काही कामं करत असतील, रवी 12 असेल 12व्या हाऊसमध्ये, तर त्याला जरा त्रास होतो. आणि घरात जर वरांडा नसेल आणि अंधार असेल आणि दुसऱ्याची असूया किंवा जेलसी केली तर याची किस्मत बिघडते. म्हणून या माणसानी अशा घरात राहावं जिथं खूप रोशनी असेल. लक्षात आलं का. म्हणजे जास्त बाल्कनीज, टेरेस असतील, वरांडा असेल, तिथं त्यांनी राहावं. आणि घरात सूर्यप्रकाश जास्तीत जास्त यावा यांच्या घरात, तिथेच राहावं. आणि राहूची कामं म्हणजे थोडक्यात, म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं हात काळी करणारी मेकॅनिकलची, इलेक्ट्रॉनिक्सची वगैरे, तर त्यांना जरा त्रास होऊ शकतो. ग्रहण लागतं, कारण त्यामुळे पूर्ण बरबाद होतो. हे सासरची पण, सासरला राहुला सासर म्हणले लाल किताब. सासऱ्यांची भागीदारी किंवा सासरच्या माणसांची भागीदारी, खोटी साक्ष देणं, हे पण राहूची निशाणी आहे बरं का. आणि कोणती मेकॅनिकल टेक्निकल कामं केली नाही या माणसाने तर तो थोडासा त्रास होऊ शकतो. बिजलीची कामं शक्यतो करू नयेत. लक्षात आलं. बिजली या गोष्टीशी राहूचा संबंध. आणि ती दान पण घेऊ नये. म्हणजे बिजलीची सामान कोणाकडनं, कोणी पंखा दिला, गिझर दिला वगैरे असं काही घेऊ नये. इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल वगैरे, हँडसेट्स कोणाकडनं दान घेऊ. आणि दिवसा कमवा, म्हणजे दिवसा जास्तीत जास्त कामं करावी. पण रात्री दानधर्म कधीच करू नये असं त्यांनी सांगितलं. सावधान राहावं. दुसऱ्यांमुळे कोर्ट कचेऱ्या होतात बरं का या माणसाला. सूर्य 12ला मी बघितलंय, माझं एक उदाहरण आहे. उगाच दुसऱ्याच्या संसारात डवळाडवळ केली आणि त्याला उगाच जेल झाली, त्याला वॉरंट आलं. आणि गूळ, तांब, गहू हे दान घेऊ नये, उलट ते दान करावं किंवा माकडांना खायला घालावं. माकडांचा संबंध सूर्याशी आहे बरं का, बंदरशी. म्हणून माकडांना द्यायचं. आता आपण घाटात वगैरे कधी गेलो तर त्या कट्ट्यावर वगैरे बसले असतात, त्यांना गुळ वगैरे खायला द्यायचं असं त्यांनी सांगितलं. दॅट इज द बेस्ट रेमेडी. आता आपण चंद्राबद्दल बोलू. चंद्र म्हणजे काय, फिलिंगचा लॉस. थोडक्यात काय, तुमचा चंद्र गेला 12व्या हाऊसमध्ये, फिलिंग लॉस्ट. लक्षात आलं. मूड स्विंग होतात. ही लोक कूल असतात. समोरच्याच किती पोटतिडकीने बोलत असला
तरी रिस्पॉन्ड करत नाहीत, कारण का तुमच्या इमोशन्सला समोरचा तुमच्याशी कितीतरी पोटतडकीने बोलतो, पण मून बारावाला ते जास्त मनावर घेत नाही, बिकॉज त्यांचा आउटर इमोशनचा लॉस झालेला असतो 12व्या वर्षामध्ये. पण कधी कधी या माणसाचं फिलिंगवर कंट्रोल पण नसतो बरं का, म्हणजे त्याच्या स्वतःच्या फिलिंगवरही त्याचा कंट्रोल नसतो. पण आता हा योग कवींना खूप छान आहे बरं का, कवी लोकांना उत्तम आहे. कारण तर का नेचर हाऊस आहे ना, इमॅजिनेशन आउट ऑफ बॉक्स असते त्यांची. जहां न पोहोचे रवी वहां पोहोचे कवी, असे ती म्हणेन. म्हणजे थोडक्यात काय, त्यांना ती इमोशन्स बेस्ट सगळं असं काव्य सुचतात एकदम. म्हणून कवी लोकांसाठी मुनबारा बेस्ट. आता ते लाल किताब काय म्हणतं बघा, चंदर दुजे बट गिने रेत हुआ घर बारवा. म्हणजे चंद्र नदीचा काठ तर पार करेल, पण रेत होतो म्हणजे हातातून सगळी मिट्टी खाली पडते. वाळू असते ना, ती हातात वाळू घेतली तर ती आपल्या बोटांच्या गॅप्स मधनं सगळी खाली पडते, असं त्यांचं म्हणणं. म्हणजे जीवनात खूप पीडा होते, खूप कॉम्प्रोमाइज करावी लागतात. अँसेस्टर्स प्रॉपर्टीचा लाभ मिळत नाही. पापी झाला तर त्यांनी काय सांगितलं माहिती का, खेती खेती भी जो पानी से उजड़े वसदे कर उजाड़े, बुड़ी नीम बुड़ी से पानी टपकता रहा, लेकिन माता बुढ़ी का पोता भटकता रहा. म्हणजे खेती भी जो पानी से उजड़े वसदे कर उजाड़ा, नीम बुड़ी से पानी टपकता रहा, लेकिन माता बुढ़ी का पोता भटकता रहा. अजून एक म्हणलंय, पानी पे पानी बरसता रहा, बिकानर बेचारा तरसता रहा. अजून एक म्हणलंय, जायदाद जड्डी को वो गमीन होगा, ना मन लोहा हर घड़ी अफीम होगा, रात का वक्त का सैलाब, तुफान से बस्तिया उजाडने वाला दरिया, असं म्हणलंय तुम्ही. म्हणजे ह्या पाण्याने शेती, बसलेलं घर पण उडू शकतं, उकडून निघू शकतं. लक्षात आलं का? आजूबाजूला खूप पाणी असलं आणि लोकांसाठी खूप काही केलं तरी यांना काहीच त्यांच्या मदतीच्या वेळेस मिळत नाही. लक्षात आलं का? म्हणजे म्हणून तर ते म्हणलं की पाणी पे पाणी बरसता रहा, बिकानर बेचारा तरसता रहा. ते लोकांसाठी खूप करतात, खूप काय काय करतात, पण ह्यांना जेव्हा वेळ येते यांची, तेव्हा यांना कोणी पाणी पण, बिकानर बेचारा तरसता रहा, त्यांना स्वतःला पाणी पण कोणी देत नाही. लक्षात आलं का? इथपर्यंत तुमचं बर्बाद होऊ शकतं, असं त्यांनी. आणि त्यांनी लोकांसाठी खूप केलं तरी यांना काही मिळत नाही आणि तरस्तून भटकत राहतो, हे पण म्हणणं. जर प्रॉपर्टीसाठी लोकांसाठी भांडला तर ह्याचं माइंड म्हणजे मन अशांत राहून त्याला कधीच शांती मिळत नाही. म्हणून जास्ती प्रॉपर्टीसाठी लेनदेनच्या व्यवहारात जास्त भांडू नये, सोडून द्यावं त्यांनी, असं स्वतःची कमाई करावी असं सांगितलं. रात्रीची झोप उडवतो, बट हा माणूस खूप इंट्युटिव्ह असतो, त्यामुळे या माणसाने ऑकल्ट सायन्सची कामं केली तर प्रगती करतो. जास्त गुड विद्येचं ह्याला इंट्युशन चांगलं असतं. 28व्या आणि 46व्या वर्षी खूप त्रासदायक जातं बरं का, त्यावेळी जरा सावधान राहावं. अनाथ माणसांची सेवा केली तर बर्बाद होतो. म्हणून यांनी अनाथांना वगैरे कधी जवळ करू नये बरं का. पीडित असेल तर सासर करून पण त्रास होतो. म्हणून आता याच्यावर बेस्ट उपाय काय माहिती, हे कसं आहे, आसमंताचं स्थान आहे ना, मी तुम्हाला सांगितलं लाल किताब आसमान म्हणतात त्याला. मग आपल्या घराच्या डोक्याच्या वर, म्हणजे थोडक्यात आयदर तुमचा बंगला असेल तर तुमच्या टेरेस, फ्लॅट असेल तर लॉफ्ट वर. लक्षात आलं का? छज्जा वगैरे असतो आपल्या घराच्या खिडकीला, म्हणजे आपल्या डोक्याच्या उंचीच्या वर सगळं आसमानच. तिथं पाणी भरून ठेवायचं काचेच्या बाटलीत. आणि ते कुठलं, बारिश का पाणी, म्हणजे पावसाचं पाणी. आता पाऊस पडतोय, सगळ्यांनी त्याच्यात, ज्यांचं चंद्रभार आहे त्यांनी पावसाचं पाणी जर का काचेच्या बाटलीत भरून ठेवलं, साधारणतः 2 लिटरची घ्या. मी माझी न्यूमरोलॉजी पण लावते, तर 2 का, कारण 2 न्यूमरोलॉजिकली नंबर आहे, म्हणून 2 लिटर घ्यायचं पाणी आणि काचेच्या बाटलीत भरून डोक्यावरती ठेवायचं. म्हणजे थोडक्यात टेरेसवर किंवा वरती लॉफ्टवर वगैरे, आपल्या डोक्याच्या हाईटवर आलं पाहिजे. तुमच्याकडे असं मोठं कपाट असेल त्याच्यावर ठेवलं तरी भरून चालेल. त्याला झाकण लावून बंद करून ठेवायचं, पुढच्या पावसात परत बदलायचं. लक्षात आलं? एवढं सिंपल करायचं, त्यांनी खूप चांगली फळं मिळताना मी स्वतः बघितली माझ्या क्लायंट्स. आणि अँसेस्टरच्या संपत्तीपेक्षा स्वतःची
कमाई करावी, म्हणजे जास्त उगच आपल्याला खानदानचं मिळेल वगैरे असे जास्त आशा त्याच्यावर लोभ ठेवू नये. स्वतःचं कमवा. आईची आणि वृद्ध स्त्रियांची सेवा करा. चंद्र म्हणजे माता. सगळ्या माता आणि वृद्ध स्त्रिया म्हणजे चंद्र आहे. त्यामुळे त्यांची सेवा आणि आशीर्वाद घ्यावे. लक्षात आलं? इतकं सिंपल त्यांनी उपाय दिले आणि इट रिअली वर्क्स 100%. आता मार्स. या माणसाला पराशर मताप्रमाणे खूप टेम्पटेशन असतं. स्पेंड पण अग्रेसिव्हली करतात बरं का. मागचं पुढचं विचार करत नाही. त्यांना लगेच ते ऍक्टिव्हिटी लागते. मार्क्स इज व्हेरी ऍक्टिव्ह ना. त्याला फट सगळं लागतं. लक्षात आलं का? आवेग इतका असतो त्यांचा स्पेंड करण्याचा, की ते जातात एखाद्या दुकानात आणि विचारतात. आता समजत गेले. ते म्हणतात, "मला एक छान गाडी दाखव." कारच्या दुकानात गेले. ते म्हणतात, "हे काय सगळ्या समोर तर गाड्या." "नो, नो, शो मी गुड कार." सगळ्यात चांगल्या आहेत तो म्हणतो. नाही, नाही. तरी पण मला म्हणतो, की कुठलं मॉडेल पाहिजे तो म्हणतो सेल्समन. "नो, नो, मला ते काय माहित नाही. मला लगेच चांगली कार घ्यायची आहे. तू लगेच दाखव. मॉडेल-बिडेल काय माहित नाही." ते इतका आवेग असतो त्यांना पटकन खर्च करायचा असतो. लक्षात आलं? कुठल्याही काही गोष्टीत पटकन पुढे काढतात पाकीट. मी करणार खर्च. मंगळाला हवंय ना पटकन खर्च करायला उतावीळ स्वभाव असणारा म्हणजे मंगळ. लक्षात आलं? इतकं सिंपल. आपण यांच्या डिझायर्सचा कधी-कधी लॉस होतो बरं का. म्हणजे यांच्या अति डिझायर्समुळे यांचा लॉस होतो. कारण मार्स इज डिझायर, इट हॅज गॉन टू 12th हाऊस. लक्षात आलं? म्हणून तुम्ही जरा पेशन्स ठेवा. दॅट इज द बेस्ट वे. आता लाल किताब काय म्हणते? सुख का राजा. म्हणजे सुख, पूर्ण सुखी राजा असतो हा. हा माणूस खूप तापट असला तरी कोणाच्या अधीन नसतो. गुरु भक्त धर्मी असतो. लक्षात आलं का? सुखाने जगतो. सुख का राजाच म्हणलं ना त्याला. नंतर धन असलं नसलं तरी रात्रीची झोप शांत असते. कारण 12th हाऊस राहूचं घर आणि राहूला मंगळ कंट्रोल करतो. लक्षात आलं का? म्हणजे राहू हा हत्ती आहे आणि मंगळ हा माहूत आहे. त्यामुळे माहूतचा त्याच्यावर शिकंजा असतो राहूवर. सो तो हत्तीवर सवार होके राहू को कंट्रोल करता है. लक्षात आलं का? किती गरीब घरात जन्माला तरी 28व्या वर्षापर्यंत त्याला सगळं मिळायला लागतं. 28 मॅच्युरिटी ऑफ प्लॅनेट मंगळाचं. लक्षात आलं? केतू 3 मंगळ 12 म्हणजे केतू 3ऱ्या हाऊसमध्ये आणि मंगळ जर का 12 इकट्टे कुंडलीत असतील किंवा इकट्टे कुठेही असतील कुंडलीत तर मच मुहावन दुविधा म्हणजे त्यांनी काय सांगितलंय मच्छरेखा म्हणजे मच्छरेखा का मालिक असतो. खूप श्रीमंती अधिकारी किस्मत असते. याच्यात लाल किताबमध्ये मस्त फळ दिलं बरं का. लाल 12व्या हाऊसच्या मंगळाचं. हा माणूस इतका ताकदवर असतो की वाघ आणि बकरीला एकत्र बांधून ठेवू शकतो. इतका भारी माणूस असतो. पण जर मंगळ पापी असेल म्हणजे कुठल्या पापग्रहाने दृष्ट वगैरे काही झाला असेल तर स्वतःचे त्रास म्हणजे स्वतःलाच त्याला त्रास होतात. शांत म्हणजे संततीला त्रास होतात. मकान म्हणजे स्वतःच्या वास्तूबद्दल भूमिपुत्र आहे ना मंगळ. नंतर स्त्रीपासून त्रास होण्यासाठी ती निशाणी आहे बरं का. म्हणजे असं जर का काही होत असेल स्वतःचे त्रास, संततीचे त्रास, स्वतःचे हेल्थचे म्हणजे थोडक्यात किंवा श्वासाचे त्रास जास्त होतात हेल्थच्या बाबतीत बरं का मंगळ 12वाल्या. आणि मकान किंवा म्हणजे त्याच्या घराचे त्रास, स्त्रीचे त्रास काही होत असतील तर ही मंगळ बद होण्याची निशाणी. लक्षात आलं? भावांना पण खूप त्रास मंगळ म्हणजे भावंड आपण म्हणतो ना, भरातृकारक म्हणतो मंगळ. तर त्याचा भावंडांनाही त्रास खूप असू शकतो. मग अशा वेळेस काय करायचं? स्वतःपाशी नेहमीच चांदी आणि तांदूळ ठेवावं. लक्षात आलं का? इतकं सिंपल रेमेडी सांगितलं. तांदूळाची थोडीशी लॉकिंग बॅगमध्ये ठेवायची आणि खिशात एक पुडी ठेवायची आणि जास्तीत जास्त चांदी अंगावर घालायची. इतकं सिंपल उपाय त्यांनी सांगितला. आणि त्यांनी असं म्हणलंय, "दिया मीठा लोगों को या मीठा खिलाया, कमी जर ना दौलत सब कुछ हो पाया." म्हणजे थोडक्यात जेवढं लोकांना स्वतः मीठ म्हणजे मिठा म्हणजे काय स्वतः जेवढं गोड खाईल आणि जेवढं लोकांना गोड वाटेल, खायला घालेल, तेवढं त्याला त्याची कुठलीच कमी पडणार नाही. दौलत, सुखी कशाचीच कमी पडणार नाही. असं त्यांनी सांगितलं. जास्तीत जास्त गोड लोकांना खायला द्यावं, स्वतः खा आणि सूर्याला अर्घ्य द्यावे असं सांगितलं. आता मर्क्युरी. मर्क्युरी पराशरप्रमाणे नॉट अ गुड. कारण का खर्च करताना आनंदाने खर्च करा ना, कॅल्क्युलेटिव्ह नका राहू. व्हाईल स्पेंडिंग यू शुड स्पेंड जॉयफुली ना इन्स्टेड ऑफ अनालायझिंग इन डिटेल. लक्षात आलं का? म्हणून इथे व्हीनस उच्च असतो आणि बुध डेबली असतो. लक्षात आलं का? बुध इथं नीच असतो.
ही लोक बऱ्याचदा मेन्यू कार्डची राईट बाजू बघतात बघा शक्यतो. आणि तिकडे प्राइसिंग लिहिलेलं असतं, तिथं लगेच डोक्यात ब्रेन चालू होतो, येतं किती काय लक्षात आलं. तर लाल किताब काय म्हणतं, पुरुषाच्या कुंडलीत खूप वाईट बट स्त्रीच्या कुंडलीला खूप चांगला, असं त्यांनी सांगितलं. गई शबना आंधी वहां क्यों रो रहा है इतना, सब फरिश्ता उलट हो रहा है. म्हणजे लक्षात काय, गई शबना आधी वहां क्यों रो रहा है, लिखा सब फरिश्ता उलट हो रहा है. थोडक्यात काय, सगळं उलट होतंय तिथं, तर तू कशाला जास्त चिंता करत असतो म्हणतो. आता इफ शनी गुरु 2-12-3 म्हणजे शनी किंवा गुरु जर का 2-12-3 मध्ये असतील आणि किंवा शनी गुरु युतीत असतील तर धन खूप देतो बरं का. म्हणजे बुध 12च्या वेळेस शनी गुरु 2-12-3 मध्ये किंवा युतीत असतील तर धन खूप देतो. खराब असेल तर बायपोलर पर्सनॅलिटी असते याची बरं का. म्हणजे दाखवायचं एक आणि करायचं एक, असे लोक असतात, ते बायपोलर असतात थोडे. नंतर फितूर होऊ शकतात, खोटं बोलणारे होऊ शकतात, शराबी असू शकतो. म्हणून बोलणं खूप ट्रिकी असतं या लोकांचं, धोकादायक असू शकतं. 25व्या वर्षी लग्न कधीच करू नये, नाहीतर काय म्हणतात ना, चाइल्ड इश्यूज होऊ शकतात, बिझनेस लॉस होऊ शकतात. यांच्या मुली बहिणी स्त्री खूप आनंदात असतात, पण लक्षात आलं, यांच्या मुली आणि बहिणी स्त्री खूप आनंदात असतात बुध 12वाल्याचे. हा बुध इतका मंदा असतो की सगळ्या ग्रहांना लपेटमध्ये येतो. बुधाला बवंडर म्हणल्यावर का लाल किताब, तो सगळ्या ग्रहांना लपेटमध्ये घेऊ शकतो. सर्वात डेंजरस प्लॅनेट बुध आहे लाल किताबमध्ये, कारण हा मीनेत नीचेच राशीत असतो ना, नीच राशीत, आणि राहूच्या घरात गेला म्हणजे अजून तो ऍक्टिव्ह झाला. लक्षात आलं, बॅड गोष्टींनी. या माणसाने मंदिरात नेहमी जावं आणि केशर तिळक, कारण का तो आता कसं आहे, मी तुम्हाला मग सांगितलं, राहूचं आणि गुरुचं दोघांचे, गुरु म्हणजे काय, केशर का तिलक, जितना तिलक लगाय उतना मंदिरात जावं, एवढंच करावं. पण गळ्यात कधीच चेन घालायची नाही बरं का, सोन्याची चेन, पिवळा धागा, सॉरी, सोन्याची चेन पिवळा धागा घालावा. पण जास्त ह्या लोकांनी काय म्हणतात ना, वॉच वगैरे ज्या गोष्टी असतात ना, ते कधी कोणाचं म्हणजे काय म्हणतात की स्टेशनरीचे आयटम हे सगळे बुधाच्या अंडर येतात, ते कधी दान देऊ नयेत. असे ग्रीन कलर वर्ज्य करावं. याने कुत्रा पाळला तर याला खूप सुख मिळतं बरं का. काय आहे, असं म्हणतात लाल किताबमध्ये की केतू गुरु का चेला आहे, लक्षात आलं, आणि गुरुचा हाऊस आहे, आणि म्हणजे कुत्र जर का तिथं पाळलं तर तुम्हाला खूप यश मिळतं. लक्षात आलं, केतू म्हणजे कुत्ता लाल किताब. जर रवी शनी 12 तर विषाच्या व्हॅक्सिनचं, फर्स्टिलायझरचं, म्हणजे थोडक्यात काय, रवी शनी बुध जेव्हा 12त असेल तेव्हा रवी किंवा शनी तिथं 12व्या स्थानात असेल तर व्हॅक्सिन, फर्टिलायझर, कीटकनाशक याच्यात यश येतं बरं का. कारण काय असतं बघा, रवी म्हणजे काय, माकड, मी मगाशी बंदर सांगितलं, आणि तोंडात काय असतं, ते नेहमी असं सगळं खाणं तोंडात ठेवतो बरं का. लक्षात आलं का. आणि बुधाचे दात, लक्षात आलं का, आणि बुधाचे दात एवढे डेंजर असतात की ते जहर खाली जाऊ देत नाहीत. लक्षात आलं का. हे किती छान सांगितलं लाल किताबमध्ये. म्हणून ते झहराच्या कामात किंवा फर्टिलायझरच्या, लसीच्या कामात त्यांना फायदा होतो. आणि माकड तोंडात ठेवतं बघा, असे फुगतात त्याचे गाल. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, बुधाचे पण असे दात असे खूप असे अडकिले दात असतात, आणि त्यामुळे ते जहर खाली ते टपकू देत नाही शरीरात. म्हणून त्यांनी ह्या कामात त्यांना यश येतं, असं इतकं सुंदर सांगितलं. आता गुरु ज्युपिटर सोशल कार्य किंवा फॅमिलीवर खूप स्पेंड करतात बरं का, फरायचर प्रमाणे लार्ज फॅमिली पण ती असते, त्यामुळे लोकांसाठी खूप खर्च करतात. पण 5 पेंडिंग डेज फुलफिल होतात यांची, लक्षात आलं, स्पेंडिंगमुळे. कारण का कसं आहे आता बघा, म्हणजे कसं आहे आता 8व्यापासून कुठलं म्हणजे 8th हाऊस 5व्यापासून, म्हणजे 5वं स्थान आपलं 5 डेट्स म्हणतो ना, 5 कर्मात, 5 रजिस्ट्री, ती सगळी तुमच्या कर्मांची लेनदेन सगळी 5व्या हाऊस मध्ये, त्याच्यापासून हे 8वं हाऊस आहे. लक्षात आलं का.
म्हणजे त्याचा नाश म्हणजे सगळ्या मागच्या जन्मीच्या पापकर्मांचा इथं नाश होतो. लक्षात आलं का? म्हणजे तुम्ही जेवढा खर्च कराल लोकांसाठी कराल तेवढी तुमची मागची पेंडिंग डेट्स फुलफिल होतील. आणि परत 7व्या सो पार्ट डेट म्हणजे तुमची जे सगळे षडरिपू आहेत त्यांचाही नाश होईल. लक्षात आलं का? कारण तर त्याचाही नाश होणार 7वं मगाशी मी सांगितलं तुम्हाला. पैसे खर्च करताना सढळपणे करा नेहमी असं त्यांनी सांगितलं. नाहीतर काही लोक काय म्हणतात की मी यांना खूप केलं पण यांनी मला ते विसरलंय. पण कसं आहे, जेव्हा तुम्ही हेल्प हा शब्द वापरता ना, तेव्हा यू शुड नॉट एक्सपेक्ट इट बॅक. लक्षात येते म्हणजे रिटर्न साठी आपण हेल्प हा शब्द वापरतच नाही. इट इज अ हेल्प. ही सेवा आहे. लक्षात आलं का? दॅट इज ज्युपिटर. नेव्हर एक्सपेक्ट एनिथिंग. ते तसेच असतात पण नसतील तर हे सांगतो. आता लाल किताब, दुआए जो भले की तू सबकी करेगा, खजाना ताकद का ना तेरी घटेगा. म्हणजे हा माणूस जेवढा दुसऱ्यांबद्दल चांगला चिंतेल त्यांचं खूप तरक्की होते. लक्षात आलं का? योगाभ्यास जेवढं दान करेल तेवढी त्याची प्रगती होते. लक्षात आलं का? इथं त्याच्या खर्च विद्येचा आहे बरं का, धर्माचा आहे. म्हणून यांनी जास्तीत जास्त धार्मिक असावं असं त्यांनी सांगितलं. आणि जेव्हा हा माणूस उजवी नागपुडी चालू असेल तेव्हा काम करेल ना तर यांची सगळं खूप छान होतं. बस बघायचं, उजवी नागपुडी आपली कळत असं हात ठेवून जेव्हा तिकडनं श्वास येत असेल तेव्हा काम केलं तर मस्त कामं होतात त्यांची. म्हणजे हा व्यक्तीला मायेचा त्यागी म्हणलंय बरं का, मायेत अडकत नाही असं म्हणलंय. या माणसाचे आशीर्वाद घ्यावे, याला कधीच त्रास देऊ नये. कारण ह्यांनी जर का हा काही तुम्हाला बोलला, अपशब्द उच्चारला तर ते खरं होतं बरं का. म्हणून मी तर तुम्हाला पूर्वी म्हणलं गुरुच्या वेळेत, मिनेचा गुरु, व्ययस्थानातला गुरु, या लोकांच्या पाया पडावं. लक्षात आलं? म्हणून म्हणजे यांच्या बोलण्याने दुसऱ्यांची प्रगती होते. शनीच्या सर्व कामात यांची प्रगती होते. मीन्स मकान, तेल, लेबर वर्क याच्यात त्यांना खूप यश मिळतं. कारण तिथला कारक आहे ना 12व्या अवस्था शनी आणि गुरु तिथं गेलाय. लक्षात आलं? या माणसाने जर वाईट कामं केली आणि कोणापुढे भीक मागितली किंवा मदतची एक्सपेक्टेशन केली हा बरोबर होतो बरं का. मग या माणसाने जास्त लोकांपुढे भीक हात पसरू नये असं त्यांनी सांगितलं. 2, 8, 9, 10 मध्ये कुठलाही ग्रह नसेल तर हा राजा असला तरी फकीर होतो. म्हणजे 2, 8, 9, 10 गुरु 12च्या वेळेस खाली नसावेत. हे बघा अध्यात्माच्या दृष्टीने छान आहे पण फकीर होणं म्हणजे काय? राजा असला तरी फकीर म्हणजे तो शेवटी बरबादही झाल्यासारखं आहे. कलियुगाच्या दृष्टीने म्हणता आपण, व्यावहारिक जगाच्या दृष्टीने. की राहू 9-12 म्हणजे राहू जर का 9व्या 12व्या असेल तर अविद्या येऊन नास्तिक होतो बरं का. शेवटी राहू हा अगेन्स्ट द ट्रेंड आहे ना. तो गुरुच्या घरी गेला 9-12 त्याची कारक हाऊस असेल, लाल किताब प्रमाणे 12वी कारक येते. तर तिथं गेल्यामुळे तो अविद्या येते त्या माणसाला, काहीतरी अविद्येने कामं करतो सगळी तरकटपणे आणि त्याच्यामुळे नास्तिक बनतो. या माणसाने गळ्यात माळ घालू नये असं सांगितलंय बरं का. साऊथ ईस्ट आणि नॉर्थ मध्ये टॉयलेट नसावं. साऊथ ईस्ट किंवा नॉर्थ मध्ये टॉयलेट नसावं. केशर तिळक रोज लावा, नाक साफ करूनच कामाला जावं. आणि नेहमी लोकांसाठी दुआ मागवाय, बद्दुआ मागवू नये. लक्षात. आणि खरंच बद्दुआ काय दुआ काय याचं सगळं खरंच होतं. म्हणजे निदान लोकांसाठी चांगलं बोल असं त्याचं त्यांनी सांगितलं. म्हणून या माणसाला डिवचू नये गुरु 12वाने. याने जर का एखादा शाप दिला तो खरा होतो. त्याचे नेहमी आशीर्वादच घ्या गुरु 12चे. आता विनस, तुम्हाला प्लेजर्स मोर अँड मोर हवे असतात बरं का. हॉटेलमध्ये दुकानात गेला की त्यांना एखादी गोष्ट जर का आवडली की परत त्याच हॉटेलला जर पुढच्या वेळी गेली ना त्यांना अजून बेटर हवी असते. मोर प्लेजर. लक्षात आलं का? विनस इज प्लेजर. त्यामुळे यांचा कपाट डंपियार्ड सारखं असतं बरं का. यांना एखादी गोष्ट आवडली, चपलांचे नुसते जोड असतात जरा. लक्षात. इमोशन्सवर कंट्रोलच ठेवू शकत सगळीकडे. कारण का पाण्यासारखा पाय असं उधळू नये, म्हणजे उधळतात हे ते करू नये. दिस इज अ हिदायत. म्हणजे त्यांनी ते एक रिस्ट्रिक्शन सांगितलंय विनस 12वाले. नाही तर त्यांना खर्चाचं मोहात सारखं पडतात. हे घेऊ का ते घेऊ का ते घेऊ आणि परत त्याच्याकडे बघतच नाही. नवीन गोष्ट हवी असते नाही. आता लाल किताब काय म्हणतो,
कामधेनु गाय साक्षात लक्ष्मी, शुक्र 12 राशि 12 पग भी इकट्ठे 12 हो, पत्थर सूखा बेशक हो, घी का मौसम 12 हो. म्हणजे इथं 12 पाय 12 सुख, म्हणजे थोडक्यात काय, याला सगळं एकत्र मिळतात. पत्थर मीन्स शनी. आता इथं पत्थर म्हणजे पत्थर सूखा बेशक हो, घी का मौसम 12 हो, म्हणजे पत्थर म्हणजे शनी. म्हणजे इथं कमाई जरी कमी असेल, शनी म्हणजे काय, कमाई जरी कमी असेल तरी घी म्हणजे काय, सुखाची कमी नसते. लक्षात आलं का? खूप भाग्यवान असतो. जेवढी स्त्रीची इज्जत करेल तेवढी प्रगती होईल. याची पत्नी खूप आज्ञाधारक, पतिव्रता, शीलवंत असते असं त्यांनी म्हणलं. तर याचं नशीब खराब झालं तर याला स्त्रीच्या नशिबाची साथ मिळते. म्हणजे जर का या माणसाला स्त्रीची साथ खूप असते, ती शीलवंत, चारित्र्यवान, आध्यात्मिक, एकदम आज्ञाधारक अशी असते, आणि ह्याचं जर का नशीब खराब झालं तर ह्याला स्त्रीची मदत मिळते. म्हणजे लक्षात आलं, तिच्या नशिबाची साथ ह्याला मिळते आणि हा परत पुढे येतो. इतकं छान सांगितलं. मग जास्तीत जास्त स्त्रीचं यांनी जे सेवा करावी, म्हणजे तिचं कधी तिचा विरोध करू नये, तिची जास्तीत जास्त लाड पुरवावे असं त्यांनी सांगितलं. स्त्रीच्या विरोध गेला की संपलं, आपल्या पत्नीच्या विरोधात जाऊ नये या माणसाने कधी, असं त्यांनी सांगितलं. काय असतं, वृद्धापकाळ ह्याचाच खूप सुखी असतो, बट कॅरेक्टर खूप जपावं लागतं, नाहीतर शुक्र बर्बाद होऊ शकतो. कवी किंवा गायक पण असू शकतो. की शनी 2-7, म्हणजे खरं काय, शनी जर का दुसऱ्या आणि 7व्या हाऊसमध्ये और योगात असतील तर प्रचंड पैसा मिळतो. लक्षात आलं का? पण पत्नीला दुःख असतं असं त्यांनी सांगितलं. यांच्या हातावर मच्छरेखा, म्हणजे शुक्र पर्वताखाली, आपल्या इथे शुक्र पर्वत असतो आणि त्याच्या खाली अशी ती जर का गोलाकार शुक्रावरच अशी मच्छरेखा लाईफलाईन मधनं येत असेल तर ती मच्छरेखा खूप चांगली असते त्यांच्यासाठी. पण ती जर का चंद्रावर जात असेल तर ती खराब असते. लक्षात आलं? आणि आफ्टर मॅरेज थोडा लॉस होऊ शकतो, कारण यांच्या पत्नीला जातकाचे रिलेटिव्ह अजिबात आवडत नाहीत. शुक्र 12 वाल्याला, म्हणजे ज्या सासरच्या लोकांना आवडत नाहीत बरं का शुक्र 12च्या पत्नीला. शुक्र 12 ज्याचे असते त्याच्या पत्नीला याच्याकडची लोक आवडत नाहीत असं लक्षात आलं. आणि 2-7 खाली आणि राहू जर का 2-6-7-12, देन वैवाहिक जीवनात खराब असतो. आणि उपाय काय, आता शुक्रवारी गायीची सेवा, गाय दान करावं, इतकं सिंपल रेमेडी दिली. आणि हिदायत काय दिली, नेव्हर बेअर ब्लू क्लॉथ, निळे कपडे नाही घालायचे, टिपटॉप राहायचं, क्लिनलीनेस, यूज डिओ, परफ्युम्स. लक्षात आलं का? जास्तीत जास्त आपल्याला टिपटॉप ठेवायचं. साऊथ ईस्टला टॉयलेट नसावं, पण असेल तर रेड लॅम्प लावा. साऊथ ईस्टला जर का तुमचं टॉयलेट असेल घरात तर तिथं रेड लॅम्प लावायचं शुक्र 12च्या वेळेस असं त्यांनी सांगितलं. आणि लाल कपड्यात बडीशेप उशाखाली ठेवून झोपायचं. तेच साठी आपण वापरतोच. लक्षात राहू किंवा शुक्र तिथं असेल. आता गोसेवा, गाईचं दान करून कॅरेक्टर जपावं. गाईचं दान करा आणि कॅरेक्टर जपा, एवढंच त्यांनी हिदायत दिली. 4 हिदायत आहेत. म्हणजे निळे कपडे घालायचे नाही, टिपटॉप क्लिनलीनेस ठेवायचा, साऊथ ईस्टला टॉयलेट ठेवू नये, असलं तर रेड लॅम्प लावा तिथं, लाल कपड्याच्या बडीशेप उशीखाली ठेवून झोपा लाल कपड्यात. लक्षात आलं? आणि गोसेवा आणि गाईचं दान करा आणि कॅरेक्टर जपा. आता शनी कारक भावनाशय, म्हणजे तुम्हाला बंधन योग बंधनात अडकवतो. लक्षात, ही लोक थोडी सिद्धांतवादी असतात, मी हे करीन, मी ते करीन, असं त्यांचं फार असतं. फार डिसिप्लिन अँड रेग्युलर असतात. दे फॉलो द सिस्टीम, कारण हा 12 सॅटर्न नेहमी 3-6-9 हाऊसेस पासून केंद्रात येतो. 3-6-9 वर आता स्क्वेअर आहे ना, लक्षात आलं का? तर त्यामुळे हे डिसिप्लिन ओरिएंटेड असतं. लक्षात आलं का? सिस्टीमला फॉलो करण्यात. आणि कोणाची म्हणजे कंजूशी कधीच करत नाही ते, कारण का जसं 8th हाऊस सॅटर्न कधी फिअर नसते. मी मागच्या 8th हाऊस बद्दल सांग, फिअरलेस असतो 8व्या हाऊस मधला शनी. तसं 12व्या हाऊस मधला शनी खर्चाला मागं पुढे बघत नाही, कंजूस नसतो. कारण परत तो माझा नियम, मायनस मायनस प्लस, मायनस हाऊस मायनस प्लॅनेट, रिझल्ट इज प्लस. लक्षात आलं?
आता लाल किताब काय म्हणतं, मदत साफ जहरी जो तेरी करेगा, जमाने में दुश्मन ना बाकी रहेगा. याला लाल किताब ताकद म्हणलंय, म्हणजे पराशर प्रमाणे इथं मस्त म्हणलं बरं का. म्हणजे घरातल्या बेड, चारपाईचे पाय, प्लाऊड नेहमी त्यांनी नीट ठेवावं असं सांगितलं बरं का. नाही तर ते डगडग करत असतील. तुम्हाला मागच्या वेळेस मी बहुतेक 11व्या केतूला हाच सांगितलं होतं की तुमचे पाय मजबूत पाहिजेत. लक्षात आलं का? सगळे आपले दिवाण किंवा फर्निचर, सोफा, डायनिंग टेबल ते कधी डुगडुगताना दिसले ना तर तरक्कीत बाधा होते, असं त्यांचं मत. आणि तसंच याला मच्छरेखा म्हणायचं म्हणजे या लोकांनी फिश टँक घरात ठेवावं. मच्छरेखा म्हणलंय शनी 12 वाल्याला, लक्षात आलं का? त्यांनी फिश टँक घरात ठेवावं. यांच्या तर लाईफलाईन मध्ये निघणारी गोलाई जर शुक्रवार परत तसंच आहे बरं का, तर मच्छरेखा म्हणजे धन खूप देते, पण चंद्रावर गेली तर परत ते खराब. ताकद असेल तर म्हणजे असं मी म्हणलंय की ताकदवर असतो हा खूप माणूस, शनी 12वाला. आणि त्यांनी असं म्हणलंय, यांनी माणसांनी टक्कल कधी ठेवू नये बरं का. म्हणजे टक्कल ठेवावं, कधी वीक घालू नये असं त्यांनी सांगितलं डोक्यावरती. लक्षात आलं? शनी गुरुच्या घरी येऊन शरीफ असतो आणि इथे याचे 4 मित्र असतात. राहू नीच असतो इथं, केतू उच्च, बुध नीच, शुक्र उच्च. लक्षात आलं का? यांची घरं खूप होतात. याच्या माणसाची घरं खूप होतात. इथं तो कसं आहे, शनीला असं म्हणलंय लाल किताब, जेव्हा जेव्हा तो गुरुच्या घरी जातो शरीफ होतो. लक्षात आलं? म्हणून इथं ते ताकदवर म्हणलंय मी मगाशी ना, ताकद खूप असते या शनीमध्ये. आणि इथं काय होतं, येथे 4 मित्र असतात ना. राहू नीच असतो शनीचा मित्र, केतू उच्च, बुध नीच आणि शुक्र उच्च, चारही त्याचे मित्र आहेत. लक्षात आलं का? 12 मीन राशीत सगळे हे केतू चांगलाच म्हणतो आपण, त्याचं स्वतःचं घर म्हणतो हाऊस, आणि बुध नीच असतो आणि शुक्र उच्च असतो. याची घरं मकान खूप होतात. इफ सूर्य चंद्र मंगळ 2 मध्ये नसतील, म्हणजे समजा सूर्य चंद्र मंगळ 2 मध्ये नसतील तर यांना निद्रा सुख छान मिळतं. लक्षात आलं? आणि सुखात राहतो. आणि घराची शेवटची खोली अंधारात असावी, तिथे जास्त खिडकी रोशनी नसावी. आता सूर्याच्या वेळेस असं उलट होतं बघा, आणि इथं कसं सांगितलं शनीच्या वेळेस की तिथं अंधार असावा. आणि तिथं जर का तुम्ही काही मोठी खिडकी ओपनिंग केलं तर पत्नीला त्रास होतो. आणि इश्कबाज आणि व्यसनी झाला तर राहू ऍक्टिव्ह होऊन बरबाद होतो. उपाय काय? साऊथ ईस्ट मध्ये 12 बदाम पुरायला सांगितलं त्यांनी. आणि जर का सूर्य 6 मध्ये असेल तर मंगळ बद होतो ना. लाल किताबमध्ये सूर्य 6 असेल तर मंगळ बद. मग लाल फुल साऊथ ईस्ट मध्ये ठेवायचे, लाल फुल. इतके सिंपल उपाय छान दिले. आता राहू जेल इम्प्रेमेंट बंधन योगकारक येतो. सन इन सॅटर्न इज ऑल्सो बॅड. म्हणजे जर का सन म्हणजे रवी आणि शनी जर का पत्रिकेत खराब असतील तर तुम्हाला फार जेलमध्ये टाकण्यापर्यंत त्याची नौबत जाते या राहूची. म्हणून नेहमी बघा, राहू जेव्हा 12त असतो, सन कसा आहे, सॅटर्न कसा आहे. लक्षात आलं का? नेहमी लिगल जेल असते असं नाही. कधी कधी काय होतं, घरात किंवा कामात बंधन रिस्ट्रिक्शन असतात. नेहमी असं काही लगेच तुरुंगात जातो असं नाही. कधी कधी बंधन रिस्ट्रिक्शन असतात. तुम्ही इतके ग्रीडीनी स्वतःवर प्रचंड स्पेंड करता. राहू ग्रीडी आहे ना, विदाउट थिंक ऑफ लॉस. कारण कसं आहे, राहूचं तोंड वक्री आहे बघा, त्याचं धनस्थानावर नजर असते. तो पण मागच्या गेन हाऊस कडे बघतच नाही. लक्षात आहे? आपल्या डोक्याच्या मागचा भाग दिसतच नाही ना राहू, तो उलटा बघतोय. लक्षात आलं? गेन हाऊस दिसत नाही आणि स्पेंडिंग कडेच त्याचं सगळं असतं, आणि ग्रेडी असतो पैशाचं, दुसऱ्या हाऊसला बघतो. त्यामुळे तो स्वतः कसं आहे, राहू स्वतः असा म्हणजे ग्रेडी प्लॅनेट, आणि हाऊस पण अनसर्टन आहे 12 हाऊस. त्यामुळे अचानक मेजर लॉस येऊ शकतो. सो ऑलवेज थिंक बिफोर यू स्पेंड. कारण राहू म्हणजे मृगजळ आहे. इट इज धुवा म्हणतो ना आपण. राहू मृगजळ, भासमांत, सगळं व्हर्च्युअल जग आहे राहू म्हणजे. असं मग जास्त बेस्ट रेमेडी काय? शिवाच्या मंदिरात नारळ दान कर किंवा नदीत नारळ सोड. कधी ब्रेक करू नका बरं का. त्यांनी असं सांगितलं, तसं नारळ नदीत सोडा किंवा शिवाच्या मंदिरात ठेवा. तर लाल किताब काय म्हणतो?
तू सोचे कुछ कुदरत करे कुछ. म्हणजे इथं पण जरा खराब पण म्हणजे हा माणूस काही वेगळंच करतो. लक्षात आलं. तर त्याचे काहीतरी वेगळे विचार असतात, पण देवाला वेगळंच करायचं असतं. किस्मत वेगळीच होते. हा राहू बुध कुंडलीत कसा आहे ना, त्यावर अवलंबून असतो, असं त्यांनी शेख चिल्ली म्हणलं याला. स्वतःचं नुकसान करून घेतो. लक्षात आलं का? हा तुमचं घर दाखवतो. लक्षात आलं का? त्यामुळे तुमचं घर 4 कॉर्नरचं असावं असं त्यांनी म्हणलं. लक्षात आलं? म्हणजे 4 कॉर्नरचं घर असावं. 5 कॉर्नर असतील तर खराब. म्हणजे 5 कोने कोपरे नसावेत घराला. प्रॉपर 4 कॉर्नरचंच घर असावं. ते काहीतरी एक्सटेन्शन्स असतात ना आपल्या इथं, त्यामुळे त्रास होतो. हा माणूस खूप स्वप्नाळू असतो बरं का, आणि कुटुंबावर खर्च करतो. शुभ असेल तर सासरला चांगला असतो, आणि मंगळासोबत असेल तर राजदरबारमध्ये तरक्की होते. म्हणजे काय, गव्हर्नमेंटच्या क्षेत्रात वगैरे. पण जर अशुभ असेल तर धोका होतो, आणि कोणाच्या सांगण्यावरून स्कीम्स मध्ये अडकतो. काही काही लोक सांगतात ना, हे घर याच्यात छान पैसे मिळतात, आणि त्याच्यात अडकतो आणि बरबाद होतो. असं ते म्हणून जास्त राहू 12 वाल्याने कोणाच्या म्हणण्यात अडकू नये. काहीतरी सांगतात, ही घे स्कीम, याच्यात पैसे लाव, मल्टी लेवल मार्केटिंग, हे ते, याच्यात काही करू नये. चांगला बरबाद होतो तो. शनी चांगला असेल तर खूप ज्ञानी, योगाभ्यास खूप उपयोगी पडतो. पण खराब असेल तर योगाभ्यास केला तर फुल बरबाद होतो बरं का. म्हणजे नेहमी शनी बघा, तो कसा पडलाय कुंडलीत लाल किताब प्रमाणे. तो मंदा असेल तर वाट लागेल योगाभ्यास केला तर. आणि त्यांनी असं सांगितलंय, म्हणजे समजा हे इतकं छान सांगितलं त्यांनी. म्हणजे शक्यतो खरं सांगू का, राहू 12 वाल्याने जास्त योगाभ्यास केला तर त्याची वाट लागते. त्यांनी असं सांगितलंय की फुल बरबाद होतो. फक्त शनी खराब असेल तर. शनी चांगला असेल तर करा, शनी खराब असेल तर फुल बरबाद होतो. म्हणजे डोळ्याचे व्यायाम केले तर अंधा होतो, पायाचे केलं तर लंगडा होतो, बुद्धीचे केलं तर वेडा होतो. लक्षात आलं का? इतकं त्यांनी मस्त अवयवाप्रमाणे सांगितलं. म्हणून तसले काही व्यायाम करायचे नाहीत ह्या लोकांनी, राहू 12 वाल्यांनी, जर का शनी खराब असेल तर. योगा करूच नये शनी खराब असेल तर, राहू 12. आणि मी बघितलंय, एका माणसाला योगा करता करताच हार्ट अटॅक आला. असं करू नये. लक्षात आलं का? शुक्र 10-11 वर याला मुली खूप होतात. म्हणजे शुक्र 10व्या आणि 11व्या स्थानात असेल राहू 12च्या, तर मुली खूप होतात. पण याला त्यांचं देखभालीचा खर्च कुदरत पूर्ण देते. म्हणजे ह्या त्यांचं सगळं देखभाल करू शकतो राहू 12 वाला. शुक्र जरी 10-11 मध्ये असेल तर, मुली जरी खूप झाल्या तरी. आता याला उपाय काय? लाल कपड्यात बडीशेप खडीसाखर. कसं आहे, बडीशेप खडीसाखर मिठे आयटम असं त्यांनी सांगितले, मंगळावर येतात. साखर म्हणजे मंगळाचे, आणि बडीशेप म्हणजे पण मंगळाच त्याला. म्हणजे राहू, मी तुम्हाला सांगितलं, राहू इज हत्ती, मंगळ कंट्रोल्स माउथ. माउथ इज मंगळ. उशीखाली ते ठेवून झोपायचे. इट इज बेड हाऊस म्हणून उशीखाली कंट्रोल्स, आणि किचन मध्ये बसून जेवायचं. आता आपण बघू केतू बद्दल. मोक्षकारक, नो डिझायर लेफ्ट. आता कसं आहे, केतू मी तुम्हाला म्हणतो सतत मोक्ष, त्याचा डिझायरच नाही. ही लोक एकटेपणा अनुभव करतात, कारण केतू विल ड्राय ऑल पेंडिंग कर्म. लक्षात आलं का? सारखं असं म्हणतात की मी एवढ्या लोकांची सेवा केली, पण दे लेफ्ट मी, माझ्यासाठी कोणीच नाही. बट इट इज गुड ना. लक्षात आलं का? सगळी ऋणानुबंधाची अकाउंट सेटल झाली आहेत. काही गरजच नाही कोणी काही करायचं तुमच्यासाठी. वाय दे विल बी विथ यू नाऊ. तुम्हाला मोक्षाकडे नेतोय तो. दॅट इज युअर फायनल जर्नी. दॅट इज ऑलवेज अलोन. लक्षात आलं का? केतू मोक्षकारक आहे. त्यामुळे केतू 12 जास्त चिंता करू नये, पण काय करते माझ्याशी. जस्ट गो. तुमचे ते सगळे ऋणानुबंध फिटले समजा, सगळी बॅलन्स आउट झाली मागची कर्म. बेस्ट प्लेसमेंट केतू मोक्षासाठी. लाल किताब मध्ये बघा, आता आपण ते आमिर कुत्ता म्हणले, तरक्की खूप होते. पण काय ना, बदल्या होऊ शकतात. म्हणजे बदल्यांची काही गॅरंटी नाही, बदल्या होऊ शकतात.
मुलगा झाला की लगेच प्रगती होते, सासरची प्रगती होते. मुलगा 24 वर्षाचा झाला की पूर्ण सुख घरात येतो. हा माणूस ऐशोआरामासाठी खूप भोगी होऊ शकतो बरं का मात्र हा. ज्या चांगल्या इच्छा करेल ना त्या पुऱ्या होतात. बट जर खराब झाला तर मोठा भाऊ, सासरकडून काहीच मदत मिळत नाही. जर चंद्र दुसऱ्या स्थानात आयदर मातेला किंवा मुलाचे एकाचे सुख मिळतं बरं का. चंद्र दुसऱ्या स्थानाचं आयदर मातेचे किंवा मुलाचे एकाचंच सुख मिळतं. म्हणजे राहू 12 सॉरी केतू 12चे. आणि या माणसाला जर नर संतान नसेल तर मंदा केतूची निशाणी आहे. लक्षात आलं का? हे का होतं? कारण समोर राहू आहे ना बरोबर. लक्षात आलं का? दुश्मन बसलाय ना तर. त्यामुळे मुलगा होत नाही. केतू 12चे 6व्या हाऊसमध्ये राहू बसलाय ना, म्हणून ते होत नाही. मग आता सूर्य असेल, म्हणजे दुश्मन जर का तिथं ते म्हणलं सूर्य असेल तर 42 वयापर्यंत होत नाही. चंद्र असेल तर 32 वयापर्यंत होत नाही. मंगळ असेल तर 28 वयापर्यंत होत नाही. शुक्र असेल तर 25 वयापर्यंत मुलगा होत नाही. मुलाचं बोलतोय ना नरसंततीबद्दल. मुली होतील. मुलं होण्यासाठी मग उपाय काय? काळा कुत्र पाळा. त्याचा द्वेष करू नका, असं त्यांनी सांगितलं. दिस इज द बेस्ट रेमेडी. आता आपण नवमांशाबद्दल सगळे ग्रह झाले. इट्स हाऊस ऑफ नेचर ना, मी तुम्हाला नॅचरल मॅलेफिक असल्याने लग्न कुंडलीचं 12वा लॉर्ड, कारक, शनी नवमांशात कसा बसलाय ते बघा. खूप इम्पॉर्टंट आहे. तो 6-8-12 मध्ये नसावा. लक्षात आलं का? ती सगळी दुष्ट स्थान आहेत ना, त्यामुळे त्याच्यात नसावा. नवमांशात 12th हाऊस मध्ये बसलेला ग्रह किंवा 12th लॉर्ड त्याच्या दशेत अंतर्दशेत खूप असे म्हणजे शांत राहा असं आम्ही सांगतो. बी जास्त लेट द टाइम हँडल द सिच्युएशन. बी स्टेबल, पेशंट. जस्ट होल्ड ऑन फॉर दॅट मुवमेंट. कारण तुम्हाला इंटरनली खूप पेन देणार आहे तो. लक्षात आलं? नवमांशात म्हणजे हाऊस मधला बसलेला ग्रह किंवा 12th लॉर्ड हा त्या दशा अंतर्दशेत तुम्हाला खाली आणतो. लक्षात आलं का? सो पेशंट राहा. जस्ट होल्ड ऑन फॉर दॅट सम मोमेंट. खूप पेन होऊ शकते. मे बी बिकॉज ऑफ युअर नियर डिअर वन्स लॉसेस, म्हणजे तुमचे जवळपासची लोक जातात किंवा काहीतरी डिसअपॉइंटमेंट, ह्यूज लॉस, काहीतरी असे होतात तुमच्या जीवनात. मग गोचर दशेमध्ये जर शुभ ग्रहांचा संबंध 12th हाऊसशी आला तर बेटर पिरियड, पण अशुभ आला तर प्रॉब्लेम. हे सिंपल आहे. आता आपण द्वादशांश बद्दल बोलतो. लक्षात आलं का? D10 बद्दल आपण 10th हाऊसचे द्वादशांश कुंडली आपण D12 म्हणतो याला. 12 भाग करतात बरं का राशी. द्वादशांश कुंडलीत आपण माता पित्यांबद्दल बघतो. सो तुम्ही हे बघा की तुमच्या सन आणि मूनची द्वादशांश कुंडलीत कशी पोझिशन आहे. लक्षात आलं का? आणि त्यांच्या मारक स्थानात कुठले ग्रह पडलेत बघा. म्हणजे 4th हाऊस पासून बघा द्वादशांच्या आणि 10th हाऊस पासून बघा. त्यांच्या मारक सॉरी 9th हाऊस, काही 10 म्हणतात काही 9 म्हणतात. त्याच्यापासून मारक स्थानात बघा. 9th हाऊस पासून आणि 4th हाऊस पासून. मग तुम्हाला कळेल की त्या दशेत तुमच्या पत्रिकेतले तुमच्या आई वडिलांना त्रास होतो. इट्स अ हिडन सिक्रेट आहे घेऊन. जस्ट चेक इट आउट. आता जेमिनी मध्ये काय आहे? जेमिनी ऋषी काय म्हणतात? 12th हाऊस मध्ये तुमची बॉडी लॉस होते कारण तो लग्नाचा 12वा भाव आहे. म्हणून जेमिनी मध्ये कारकांश मध्ये बघतो आपण. कारकांशाचा 12th हाऊस आपण इष्टदेव बघतो. कारण कसं आत्म्याचं परमात्म्यात विलीन आहे. कारण कारकांश म्हणजे काय? तुमचा हायर डिग्री प्लॅनेट नवमांशात कुठं पडलाय ते स्थान. लक्षात आलं? कारकांश. आणि त्याचा व्यय म्हणजे त्याचं 12व तिथं कुठला ग्रह? तो तुमचा इष्टदेवता असतो. सुप्रीम सोलमध्ये तिथे आपण सरेंडर होतो. ती देवता तुम्हाला मोक्ष देते. दॅट इज 12th हाऊस. आता उपपद पण 12व्या हाऊस मध्ये होतं जेमिनी. 12 हाऊस वरून आपण 8-12 म्हणजे त्याचं उप म्हणजे नेक्स्ट टू यू. आयुष्यभर बरोबर कोण असतं आपल्या, म्हणून सगळ्या रिलेशनशिप्स वाईफ तिथं बघतात. लक्षात आलं का? बेड प्लेजर. कारण का आपण उपपद युएल त्याला आम्ही म्हणतो जेमिनीमध्ये कुठे पडलंय त्यावरून ठरवतो. कारण इथे आपण आपली बॉडी लाईफ पार्टनरला सरेंडर करतो. 12th हाऊसचं सर्वात मोठं कारकत्व हे गिव्हिंगचं असतं. सो रिलेशनशिप मध्ये तुम्ही काहीतरी नाही दिलं तर तुम्ही फेल व्हाल. लक्षात आलं? काय दिलं पाहिजे. सो उपपद जर वाईट पडलं तर इट्स लाईक जेल फॉर यू. तर तुम्हाला रिलेशनशिप
सरेंडरनेस आहे. लक्षात आलं? सगळीकडे 12 वर्ष सरेंडर, दान असंच आहे. लक्षात आलं? तुम्ही स्वतःच आत्मसमर्पण आहे ना ते. तुमच्यावर आज स्त्री समर्पण करते किंवा तुम्ही स्त्रीला समर्पित होता. लक्षात आलं? मग सो तुम्हाला रिलेशनशिप सुधारायचं असेल तर उपपद लग्न कुठं पडलंय बघा. त्यातला ऍक्टिव्हेट करा. त्याचं मोठे सांगण्यासारखं ते आता या छोट्या लेक्चर सांगता येणार नाही. त्याप्रमाणे आम्ही रिमेडीज देतो. दॅट विल गिव्ह लॉट ऑफ गुड रिझल्ट. म्हणजे आता ते उपपद कुठं पडले, 9th हाऊस असेल तर यात्रेला जा. लक्षात आलं? 5th हाऊस असेल तर काय मंत्रभाव, असे सगळे आम्ही रेमेडीज देतो. अजून त्याच्यात एक AM12 पण आहे. असेंडंट, मून असेंडंट A12 बघा. तिथं तुमचं जास्तीत जास्त माइंड असतं. मून पासनं बघा, मूनचा 12th हाऊस त्याचं उपपद काढा. तिथं तुमचं माइंड असतं. कुठं तुमचं जास्त माइंड एनर्जी खर्च होती, तिथं निगेटिव्ह प्लॅनेट असतील तर सतत तुम्ही निगेटिव्ह विचार करताय. सो ऍट द टाइम ऑफ डेथ त्या गोष्टींचे विचार तुम्हाला रिबर्थ मध्ये अडकवतील. सो त्याला क्लीन ठेवा. त्याचे लक्षात आलं का? त्याची सगळी भक्तीने मोक्ष मिळेल तुम्हाला त्या प्लॅनेटच्या. सो 12th हाऊस इज रिअल मोक्ष हाऊस. तसंच आता तुम्ही बॉडी फिजिकल लेवलला कुठे इंडल्ज होताय हे सगळं उपपद लग्नावरून कळतं. 2nd हाऊस किंवा काय म्हणतात ना, खाण्यापिण्यावर, 3rd हाऊस बोलण्यावर, लक्षात आलं? पर्स, घरावर, हे सगळं तुमचं खर्च होतो. आज आपण आतापर्यंत सर्व भाव बघितले आणि ह्या सगळ्या 12 भावांची सांगत आज आपण केली. खूप छान वाटलं. होप यू ऑल लाईक इट. थँक्यू व्हेरी मच. मस्त मस्त झालं. आज तुम्ही त्यांना सगळ्यांना उपपदाबद्दल पण थोडी माहिती दिली. कारण आपण आतापर्यंत जेमिनी सूत्रांबद्दल तसं काहीच पाहिलं बोललो नव्हतो. पण जेमिनी सूत्राचाही आपण अभ्यास चाललाय. त्यांना नवीन असेल सगळ्यांना. आणि उपपद तर खरोखर काम करताना आपण पाहिले. हो, राईट. थँक्यू. आणि तुझ्यासारख्या अभ्यासू लोकांचं साथ असल्यावर काय, तू आता ज्योतिषशास्त्र त्याच्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन तुझं. थँक्यू. खूप छान झाला ही सिरीज. हो, मस्त झाली. हो, पुढेही आपण एखादी सिरीज करूया. विषय आपण ठरूया ना. तुम्ही सांगा, जरा विचार करूया आपण. आणि आता काही वेगळे विषय घेऊ, न्यूमरॉलॉजी, रमल किंवा असे काही काही छोटे गोष्टी, वास्तू, त्याच्यात तुझीच मदत लागेल मला. युअर मास्टर. नाही ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू. आणि फार मस्त झाला आजचा कार्यक्रम. थँक्यू.